खालच्या व्हिडिओमध्ये जो बाळ दिसतं या बाळाचा व्हिडिओ सध्या खूप जास्त चर्चेत आहे आणि असायला हवा. ते दादा त्याला म्हणतायत की ह्या पालक मीटिंगला तुझे आईबाबा नाही येऊ शकत. तो म्हणतो ठीक आहे, येतील पुढच्या मीटिंगला. त्यावर ते दादा म्हणतायत की मी म्हटलं तर ते येऊ शकतात. त्यावर तो म्हणतो नाही, करू दे त्यांना काम. कारण त्याला माहिती आहे, त्यानं ती परिस्थितीचे चटके सोचलेले आहे बालपणातच. त्याला माहिती आहे की आपले आईबाबा जरी इकडं आले तर आपल्या घरची चूल कशी पेटेल, कष्टाशिवाय तर पर्याय नाही. त्याला त्या गोष्टीची जाणीव आहे. वाईट परिस्थिती, आर्थिक परिस्थिती ही माणसाला खूप कमी वयामध्ये खूप मोठं मॅच्युअर बनवते, खूप समजूतदार बनवते. त्यावर ते दादा म्हणतायत की तुला काही खायला हवं का? तो नर्वसपणे म्हणतोय हो, मला 2 बिस्किटचे पुडे दिले तर खूप चांगलं होईल. आतमधून हुंदके भरून येत आहेत त्याचे आईबाबाला बघण्यासाठी, आईबाबाला भेटण्यासाठी. परंतु त्याला ती परिस्थिती पण दिसते. ठीक आहे, हरकत नाही. परंतु सर्व आईवडिलांना विनंती आहे, आपली परिस्थिती किती हालाकीची असली, मान्य आहे मला. मी पण गरीब फॅमिलीतूनच आहे. माझा वडीलसुद्धा शेतकरी आहे. काम एक दिवस काम नाही केलं तर खायचे वांदे होतात. परंतु माझी हात जोडून विनंती आहे, ठीक आहे, एक दिवस उपाशी राहिले तरी चालेल, पण आपल्या लेकरांना भेटायला जा. खूप वाट बघत असतात ते, आतुरतेने बघत असतात, त्या रस्त्याकडे बघत असतात की माझे आई बाबा या गेटमधून येणार आहे, मला भेटणार आहे. आणि जेव्हा दुसऱ्याचे आईवडील भेटतात तेव्हा आपले आईवडील जर नाही आले तर ते दुःख, ते काय असतं ना, ते मी शब्दात नाही सांगू शकत. कारण मी पण बरेच दिवस बाहेर राहिलेलो आहे. त्यामुळे वेळेत वेळ काढून आपल्या लेकरांना पण वेळ द्या. काळजी घ्या.